बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिक शहरात उद्यापासून पुन्हा मनाईचे आदेश देण्यात आले। 19 एप्रिल ते 3 मे पर्यंत शहरात मनाई आदेश लागू करण्यात आलेत। शहरात झालेला हिंसाचार, राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन, रास्ता रोको अथवा निदर्शनं करता येणार नाहीत। मनाई काळात स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, शस्त्र जमा करण्यास अथवा विक्री करण्यास मनाई करण्यात आली। मनाई कालावधीत प्रतिमात्मक चित्र, पुतळ्याचे दहन, घोषणा देणं, आक्षेपार्ह वक्तव्य करण्यास देखील सक्त मनाई करण्यात आली। विना परवानगी मोर्चे, आंदोलनांनाही मनाई यावेळी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, नाशिक शहरात उद्यापासून मनाईचे आदेश देण्यात आलेत, त्या अधिकची माहिती। अगदी खरं तर काही दिवसांपूर्वी जर बघितलं असेल आपण तर नाशिकच्या अनधिकृत धार्मिक स्थळ प्रकरणावर खरं तर जमावाने पोलिसांवर हल्ला चढवलेला होता। यामध्ये अनेक पोलीस अधिकारी जखमी देखील झालेले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाशिक शहरात उद्यापासून पुन्हा एकदा मनाई आदेश जे आहे ते लागू करण्यात आलेले आहे। 19 एप्रिल ते 3 मे पर्यंत हे मनाई आदेश लागू करण्यात आलेले। या काळामध्ये आंदोलन करणे, मोर्चा काढणे या सगळ्या गोष्टींना जी आहे ती पोलिसांची परवानगी लागणार आहे। एकूणच जर बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून हे मनाई आदेश जारी करण्यात आलेले आहे। धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या ह्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।